या दिशेला 2 किलोमीटरवर मी एका डॉर्मेंटरीला थांबलेलो आहो आणि हे असं कृषी विद्यापीठ आहे की इथं रासायनिक खत किंवा कीटकनाशक हे शिकवतही नाहीत आणि वापरणारही नाहीत. तर गोपाल लक्षात दे की भारताची जमीन पुनर्जीवित करायची आहे म्हणून ही जगातलं पहिलं विद्यापीठ आहे की नॅचरल फार्मिंग सुभाष पाळेकर शेती पद्धती. तर देवी असतं की नाही. तर आज आता कुलगुरू भेटल्यामुळे सर्वच भेटल्याचा आनंद वाटला. त्यांच्यासोबत पुढे मी एकत्र काम करेन. आणि ही जी टेकडी आहे, आता इथून ते मंदिर दिसत नाही, बस स्टँडवरून दिसायचं, तर इथं पावागड नावाची देवी आहे. तर मला एकजण बोलला की काहीतरी 20 रुपयाच्या टेकडीपर्यंत रिक्षा आहेत, तिथून बस किंवा रोपवे आहे 40-50 रुपयात. तर देवीची कीर्ती महान असतं. चामुंडेश्वर देवी म्हैसूरला मी गेलो होतो आणि राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले. तर आचार्य देवव्रत हे राष्ट्रपती व्हावे म्हणून आता सिव्हिल सर्जनच्या आणि डॉक्टरांचे मी रिपोर्ट घेईल आणि माझी तब्येत जर त्या लायक असली तर नक्कीच मी वैष्णोदेवीला 16 जानेवारीला जाणार. -20चे वगैरे कपडे मी मिळवलेले आहेत. आणि आता देवी मला बोलावतं तर ही श्रद्धा आणि निष्ठा ठेवून अनायासे अर्धा दिवस माझ्याकडे मोकळा आहे. तर मी देवी दर्शनाला जातो आणि ही गोष्टच नक्की आपल्या मराठी लोकांना प्रेरणादायी वाटावी म्हणून मी मराठीमध्ये जी कॉमेंट्री करत आहो. तर चला आपण मनाचा संकल्प करू आणि रासायनिक खतापासून कशी मुक्तता होईल प्रत्येकजण सुरुवात करेल. त्याला 6 महिन्याचा अभ्यास पाहिजे. फक्त मन हारू नका देऊ.